हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी माणसाने माणसाशी माणसा सम वागणे Okay. Hello students. Now current electricityच्या नेक्स्ट लेक्चर मध्ये आपल्याला काय बघायचं ते बघा. फर्स्ट ऑफ ऑल बिफोर स्टार्टिंग लेक्चर, जर तुम्हाला माझा आवाज कमी येत असेल व्हिडिओज मध्ये तर तुम्ही हेडफोन्स यूज करा. दॅट विल बी मोर इफेक्टिव्ह. ओके. नाउ लास्ट लेक्चर वी लर्न Kirchhoff's laws. We learned Kirchhoff's two laws. First one was current law and second one was junction law. Okay. करंट लॉचा एकच प्रॉब्लेम आहे पुस्तकात, तो मी तुम्हाला एक्सप्लेन केला होता लास्ट लेक्चरला. किर्चॉफ्स लॉचे टोटल 4 प्रॉब्लेम आहेत सेकंड लॉचे, 2 सॉल्व्ह आहेत आणि 2 अनसॉल्व्ह आहेत. आय एम गोइंग टू एक्सप्लेन यू 2 सॉल्व्ह एक्झाम्पल्स. जसे सॉल्व्ह आहेत तसेच अनसॉल्व्ह पण आहेत, त्यामुळे तुम्हाला ते जमतील. ओके. सो आय स्टार्ट विथ द फर्स्ट वन. ओके. दिस इज एक्झाम्पल 9.2. ओके, फ्रॉम युअर बुक. I will read the example and I will explain you the diagram which I have already drawn. Okay? बघा आता. हे वाचतो प्रॉब्लेम आहे का? 2 batteries 7 volt and 13 volt and internal resistance 1 ohm and 2 ohm respectively are connected in parallel with a resistance of 12 ohm. Okay? आता नीट बघा. फर्स्ट बॅटरी आहे 7 volt, सेकंड बॅटरी 13 volt. 7 वोल्टचा इंटरनल रेजिस्टन्स आहे 1 ओहम, 13 वोल्टचा इंटरनल रेजिस्टन्स आहे 2 ओहम. दे आर कनेक्टेड इन पॅरलल विथ अ रेजिस्टर ऑफ 12 ओहम. ओके. सो दिस इज द डायग्राम. ओके. मी एक्झॅक्टली पुस्तकातलीच डायग्राम काढली आहे, लेबल पण तेच केले म्हणजे तुम्ही कन्फ्युज होणार नाही. ओके. सो ही डायग्राम परीक्षेत देत नाहीत, हे आपल्याला ड्रॉ करायला लागते, पण सगळी इन्फॉर्मेशन दिली आहे. दे आर कनेक्टेड इन पॅरलल अँड रेजिस्टर इज ऑल्सो कनेक्टेड इन पॅरलल, म्हणून मी अशी ड्रॉ केली. ओके. पुढे बघा. फाइंड द करंट थ्रू ईच ब्रांच ऑफ द सर्किट. ईच ब्रांच. ओके. मी तुम्हाला कालच शिकवलं होतं, या सर्किटमध्ये तुम्हाला दिसतील की 2 जंक्शन आहेत, सी आणि डी हे जंक्शन आहे आणि 3 ब्रांच आहेत. फर्स्ट ब्रांच, सेकंड ब्रांच and a third branch. Okay. You have to find out current through each branch. Okay. And the potential difference across 12 ohm resistor. Okay. So you have to find out 2 things. Current through each branch and potential difference across this resistor. Okay. So first of all I'll explain you the diagram. Okay. त्यामुळे लक्ष द्या. डायग्राम कशी काढली ते कळलं असेल तुम्हाला. आता नीट बघा. इथे लिहिले 7 volt 1 ohm. बॅटरीचं व्होल्टेज, इंटरनल रेजिस्टन्स. Voltage, internal resistance, and this is resistance. Okay. Now this is first battery. First battery मधनं जो करंट निघाला, I am going to label that current as I1. So इथून बाहेर का कोण पडला? I1. नॅचरली जर इथून बाहेर I1 पडला तर आतमध्ये पण किती गेला पाहिजे? एक्झॅक्टली I1. ओके. सो इथून जर का I1 बाहेर पडला तर इथून पण I1च आतमध्ये गेला पाहिजे. ओके. सेकंड बॅटरीतनं किती कोण बाहेर पडलाय? I2. तर आतमध्ये पण कोण गेला पाहिजे? I2. ठीक आहे ना. नीट बघा. आता इथून करंट निघाला I1, इथे पोहोचला. इथून करंट निघाला I2, इथे पोहोचला. आणि हे जंक्शन आहे. सो इथं मी वापरतोय फर्स्ट लॉ. इथून आला I1, इथून आला I2. मग नॅचरली इकडे किती जाणार? I1 प्लस I2. ठीक आहे. आता I1 प्लस I2 लाच मी अजून एक नाव देतो, I. ओके. सो I1 प्लस I2 मी काय नाव दिलंय? I. ओके. मग इकडनं गेला I म्हणजेच I1 प्लस I2. बघा हा एक जंक्शन आहे. इथे किती पोहोचला? I1 प्लस I2. परत स्प्लिट झाला, इकडे I2 गेला, वरती I1 गेला. सो आवर सर्किट इज कम्प्लीट अँड करेक्ट. ओके. नाव आपल्याला काय सांगितलंय? वी हॅव टू फाइंड आउट 4 थिंग्स नाव. फर्स्ट, करंट इन ईच ब्रांच म्हणजे I1 काढायचा, I2 काढायचा आणि I सुद्धा काढायचा.
पण ते सोपं आहे. I1 I2 ची बेरीज केल्यावर I येणार आहे. आणि अजून एक गोष्ट काढायची ती म्हणजे व्होल्टेज. पण व्होल्टेज कुठलं काढायचं? व्होल्टेज अक्रॉस हिअर 12 ओहम रेजिस्टर. ओके, सो फर्स्ट आय विल फाइंड आउट करंट. ओके, नाव आता करंट काढण्यासाठी आपल्याला काय करायचं बघा. वी आर गोइंग टू यूज किर्चॉफ्स सेकंड लॉ. ओके, सो आय एम गोइंग टू यूज किर्चॉफ्स सेकंड लॉ, दॅट इज व्होल्टेज लॉ. किर्चॉफ्स सेकंड लॉ. ओके, पण तो कसा यूज करायचा ते बघा. ओके, मी कालच शिकवलं होतं की तो लूप्सला वापरायचा असतो. ओके, सो फर्स्ट मी पहिला इथे लूप लिहितो बघा. फॉर लूप A E F B A. ओके, रीड बघा. A E F B A. दिस इज माय फर्स्ट लूप. ओके, पहिल्यांदा मी त्या लूपला अप्लाय करतो. चला स्टार्ट करू आपण. ए वरनं कुठे जायचं आपल्याला? ई वर. ए टू ई मध्ये रेजिस्टर पण नाहीये आणि बॅटरी पण नाहीये. ओके, सो इक्वेशन मध्ये काही नाही ना. आता ई वरनं निघालो मी. कोणाला? रेजिस्टर. किती आहे? 12 ओहम. ओके, आणि यातून करंट किती चाललाय? आय. ओके, म्हणजेच I1 प्लस I2. सो रेजिस्टन्स 12 ओहम, करंट I1 प्लस I2. सो मी इथे लिहिणार 12 आणि ब्रॅकेटमध्ये लिहिणार I1 प्लस I2. ठीक आहे, आता आपल्याला साइन द्यायचंय बघा. वी आर गोइंग फ्रॉम ई टू एफ. आपण चाललोय ई टू एफ. सो दिस इज माय ट्रेसिंग ऑफ पाथ अँड करंट इज ऑल्सो गोइंग फ्रॉम ई टू एफ. सो आपला पाथ आणि करंटचा पाथ सेम आहे. इट मीन्स देअर इज निगेटिव्ह साइन. ओके, पोहोचलो एफ ला. एफ वरून कुठे जायचं आपल्याला? पी ला. परत एफ टू बी कोणीच नाहीये, रेजिस्टन्स पण नाहीये, बॅटरी पण नाहीये. सो व्होल्टेज पण नाही, ईएमएफ पण नाही. आता शेवटी बी पासून परत कुठे जायचंय? ओरिजिनल ए ला. ओके, आता नीट बघा, इथे मजा आहे. बी वरनं निघालो आपण, ए ला चाललोय. मध्ये कोण लागली? बॅटरी. ओके, पण बॅटरीला रेजिस्टन्स पण आहे ना, म्हणजे बॅटरीमध्ये आता दोन गोष्टी आहेत. ईएमएफ पण आहे आणि व्होल्टेज पण आहे. कारण हे ईएमएफ आहे 7 व्होल्ट आणि व्होल्टेज म्हणजे रेजिस्टन्स इंटू करंट. ओके, सो पहिले आपण व्होल्टेज लिहू. सो आता इथून चाललंय, याचा इंटरनल रेजिस्टन्स किती आहे? 1 ओहम. म्हणजे जसं इथे 12 ओहम होता तसं इथे 1 ओहम आहे. मग रेजिस्टन्स 1 ओहम, करंट I1. ओके, म्हणजे मी इथे लिहिणार 1 इंटू I1. ओके, दिस इज व्होल्टेज और पोटेन्शियल डिफरन्स. आता आपली डायरेक्शन आहे बी टू ए आणि करंटची डायरेक्शन पण आहे बी टू ए, म्हणजे इथे साइन येणार मायनस. ओके, झालं. व्होल्टेज दिलं आपण इकडचं. आता आपलं ईएमएफ लिहायचा. ही बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल आहे, हे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे. अँड वी आर गोइंग लाईक दिस. इट मीन्स वी आर गोइंग फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. दुसरं कन्व्हेन्शन आपलं निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह. सो ईएमएफ पॉझिटिव्ह येणार आणि ईएमएफ ची व्हॅल्यू किती आहे? 7 व्होल्ट. सो इथे मी 7 लिहिलं आणि सगळ्यांची समेशन 0. दिस इज आवर किर्चॉफ्स सेकंड लॉ. ओके, सो आय अप्लाइड माय किर्चॉफ्स सेकंड लॉ टू द फर्स्ट लूप ए ई एफ बी ए. सगळ्यांना दिसतंय? आता नीट बघा, याच्यामध्ये 2 अननोन आहेत, I1 आणि I2. देर आर 2 अननोन्स. ओके, सो आय विल अरेंज दिस. ओके, बघा आता काय करतो मी. हे मायनस आहे, हे मायनस आहे आणि हे प्लस आहे. मी सगळ्यांचं साइन चेंज करतो. याचं प्लस केलं 12 I1 प्लस I2. याचं प्लस करतो प्लस I1. याचं मायनस होईल ना, -7 इक्वल टू 0. फाइन. ओके, नाउ व्हाट आय डू, आय टेक दिस -7 ऑन अनदर साइड. ओके, इथेच करतो मी. सो मायनसचा होईल प्लस. सो दिस इज माय फर्स्ट इक्वेशन. ओके, असंच ठेवतो मी आता. ओके, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही 12 नी मल्टिप्लाय करू शकता. ओके, सो दिस इज माय फर्स्ट इक्वेशन व्हेन आय अप्लाय द लॉ टू द लूप ए ई एफ बी ए. ओके, सगळ्यांना कळलंय? आता सेकंड, फॉर लूप. बघा आता कुठला लूप आहे? सी ई एफ डी सी.
C, E, F, D, C. Okay? This is my loop. So I will apply. Come on, we'll start. C to E, kunich nahi. E to F, there is a resistor, 12 ohm resistor. Current is I1 plus I2. Again, we are going from E to F. Current is also going from E to F. Minus. Pochlo F la. F to D. Nothing is there. Okay. Now again we'll go from D to C. Now we have to go from D to C. परत एकदा इथं बॅटरी आहे, पण बॅटरीला इंटरनल रेजिस्टन्स पण आहे. म्हणजे इथे दोन गोष्टी आहेत. इंटरनल रेजिस्टन्समुळे व्होल्टेज तयार होणार आणि बॅटरीचं व्होल्टेज पण आहे. सो ईएमएफ अँड व्होल्टेज. आता पहिल्यांदा आपण पोटेन्शियल डिफरन्स लिहू. रेजिस्टन्स इज 2, करंट इज I2. ओके. आता परत एकदा बघा, वी आर गोइंग फ्रॉम डी टू सी ना. डी टू सी. डी टू सी चाललंय म्हणजे आपली डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन सेम. सो मायनस साइन. आणि बॅटरीला आपण क्रॉस कसं करतोय, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. सो प्लस 13 इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही पहिला लूप मोठा घेतला मग हा घेतला. सी असं काही नाहीये. ह्याचं 3 लूप्स आहेत. ए ई एफ बी ए. दुसरा आपण घेतला सी ई एफ डी सी. अजून एक लूप आहे ए सी डी बी ए. तुम्ही कुठले पण 2 लूप घ्या, काही फरक पडत नाही. ओके. आता जे मगाशी केलं ते सगळ्यांचे साइन चेंज करतो मी. 12 I1 प्लस I2 प्लस 2I2 मायनस 13 तिकडे गेल्यावर प्लस 13. इक्वेशन 2. सो आय गॉट 2 इक्वेशन्स. ओके. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. ओके. ठीक आहे. आता सिंपल आहे. आता मॅथमॅटिक्स आहे, आपल्याला या दोघांना सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचं. ओके. आता नीट बघा, पहिल्या इक्वेशन मध्ये 12 I1 प्लस I2 आहे. दुसऱ्या इक्वेशन मध्ये पण 12 I1 प्लस I2 आहे. जेव्हा एक टर्म अख्खी सेम असते त्यावेळेस आपण सबट्रॅक्शन करतो. ओके. सो व्हॉट आय एम गोइंग टू डू, सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. म्हणजेच काय करणार आहे आपण, इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1. वी आर गोइंग टू डू इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1. ओके. इक्वेशन कळले तर इथे जागा नाही त्यामुळे मी रब करतो. आणि आपण आता डायरेक्ट सबट्रॅक्शन लिहू शकतो. हा 12 I1 प्लस I2 आहे, हा 2I2 आहे. मायनस ना, हा प्लस हा मायनस म्हणजे हे कॅन्सल होणार. सो काय होणार, 2I2 मायनस I1. LHS झाली. RHS ला काय राहणार बघा, 13 मायनस 7 6. ओके. ठीक आहे. सो आय गॉट 2I2 मायनस I1 इक्वल टू 6. आय एम गोइंग टू लेबल दिस इज इक्वेशन नंबर 3. ठीक आहे. आता माझ्याकडे 3 इक्वेशन आहेत, 1, 2 आणि 3. ओके. आता जर का नीट बघितलं तर याच्यामध्ये पण 2 अननोन आहेत, याच्यामध्ये पण 2 अननोन आहेत. सो आपण करू सबस्टिट्यूशन. ओके. सो व्हॉट आय विल डू, आय विल सबस्टिट्यूट. आता सबस्टिट्यूशन कसं करतो मी बघा. 2I2 मायनस 6 इक्वल टू I1. 6 इकडे घेतला, I1 तिकडे घेतला. चालेल. म्हणजे I1 च्या ठिकाणी आपण कोण सबस्टिट्यूट करू शकतो, I1 च्या जागी आपण 2I2 मायनस 6 लिहू शकतो. ओके. आता हा खालचा पार्ट मी रब करतो. ठीक आहे. नाव ही जी व्हॅल्यू आहे I1 ची, आय एम गोइंग टू यूज इट इन इक्वेशन 1. सो सबस्टिट्यूट I1 इन इक्वेशन 1. बघा काय येणार, 12 इथे I1 आहे, I1 च्या जागी काय लिहायचं, 2I2 मायनस 6 प्लस I2. ओके. प्लस परत I1 आहे, I1 च्या जागी 2I2 मायनस 6 इक्वल टू 7. ओके. नाउ विल सॉल्व दिस. 2I2 प्लस I2 3I2. ओके. आणि बाहेर 12 जी 12 36 मायनस 12 72 प्लस 2I2 मायनस 6 इक्वल टू 7.
36i2 plus 2i2 will be 38i2 minus 72 minus 6 minus 78 तिकडे गेले प्लस 78 7 plus 78 85 so i2 आला 85 upon 38 okay you can solve this i2 by using log table आता हा पुस्तकात सॉल्व आहे प्रॉब्लेम सो त्यांनी डिरेक्टली व्हॅल्यू लिहिली आहे 2.237 याची डिव्हिजन येते 2.237 एम्पियर ओके सो दिस इज द वे आय गॉट i2 मिळाला i2 मी तुम्हाला बुद्धमूलिक प्रॉब्लेम पूर्ण करून दाखवतोय म्हणजे तुम्ही बाकीचे करू शकता हा i2 मिळाला आता सिंपल आहे 2.237 ही व्हॅल्यू इथे टाकायची ओके पुट इट इन इक्वेशन 3 इक्वेशन 3 च मॉडिफिकेशन मग इथे 2.237 टाका सॉल्व करा म्हणजे तुम्हाला कोण मिळेल i1 ओके तर त्याची व्हॅल्यू येते i1 ची 1.526 एम्पियर ठीक आहे सो बघा आपल्याला दोन्ही व्हॅल्यू मिळाल्या i2 पण मिळाला आणि i1 त्यांनी आपल्याला i1 पण काढायला सांगितला होता i2 पण काढायला सांगितला होता अजून एक गोष्ट काढायला सांगितली होती त्यांनी आपल्याला i and I is the addition of i1 plus i2 which is very easy now you can directly add them their addition comes बर i1 निगेटिव्ह येतो बरं का म्हणजे i1 चं साइन निगेटिव्ह येतं ओके कॅल्क्युलेशन मध्ये आणि या दोघांचे ऍडिशन येते 0.711 एम्पियर सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ i okay so final I comes 0.711 so we got current in every branch now okay see बघा मायनस साइन ला घाबरायचं नाही मायनस साइन आला याचा अर्थ काय रे आपण जी i1 ची डायरेक्शन दाखवली ना ती नाहीये उलटी आहे म्हणजे ही बॅटरी उलटी आहे असं त्याचा अर्थ होतो तेव्हा मायनस साइन आलं तरी टेन्शन नाही घ्यायचं ओके इट जस्ट शोज दॅट वॉट एव्हर i1 यू आर शोईंग ओके इज एक्झॅक्टली रिव्हर्स नथिंग एल्स ओके गॉट दिस सो दिस वॉज द प्रॉब्लेम ओके 9.2 पण याच्यात अजून एक गोष्ट सांगितली होती व्होल्टेज अक्रॉस दिस ओके आता सगळ्यांना माहिती आहे ओम्स लॉ व्होल्टेजचा फॉर्म्युला काय असतो V इज इक्वल टू IR सिंपल फॉर्म्युला V इज इक्वल टू IR रेजिस्टन्स किती आहे 12 आणि इथून जाणारा करंट कोण आहे रे I म्हणजे इथे येणार I च्या जागी येणार 0.711 इंटू 12 So answer comes 8.532 volt. Okay. So that will be your final answer. 8.53. Okay. So this is the problem. First problem on Kirchhoff's second law. Okay. बर आता हा प्रॉब्लेम असेच एक्झॅक्टली दोन प्रॉब्लेम तुमच्या पुस्तकात एक्सरसाइज मध्ये ओके मी तुम्हाला प्रॉब्लेमचे नंबर्स आणि पेज नंबर लिहून देतो पेज 229 एक्झाम्पल 10 and 11 ओके दिस विल बी युअर होमवर्क ओके हे बघा तिथे डायग्राम नाही दिलेली पण डायग्राम एक्झॅक्टली अशाच काढायच्या आणि सॉल्व्ह करायचे यू विल गेट आन्सर ओके आणि मायनस आलं तरी टेन्शन घेऊ नका मायनस फक्त काय दाखवतो की आपण जशी बॅटरी काढली आहे त्याच्याऐवजी बॅटरी उलटी आहे पण हे आपल्याला अगोदर नाही ना कळणार प्रॉब्लेम सॉल्व्ह करायच्या अगोदर नाही कळणार तेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेलं उत्तर मायनस आलं तरी डायग्रामला परत काही चेंज करायचं नाही ओके आन्सर मायनस लिहायचं ठीक आहे सो ट्राय दीज टू प्रॉब्लेम्स तुम्ही सॉल्व्ह करा ओके मी याचे सोल्युशन्स तुम्हाला ग्रुपवर पाठवेल ओके ओके सो आफ्टर एक्झाम्पल 9.2 वी विल स्टडी नेक्स्ट एक्झाम्पल 9.3 ओके आता 9.2 मध्ये डायग्राम दिली नव्हती पण मी तुम्हाला एक्सप्लेन केलं कशी काढायची या प्रॉब्लेम मध्ये डायग्राम दिलेली ऑलरेडी ओके आय विल रीड द प्रॉब्लेम फॉर यू फॉर द गिवन नेटवर्क सो डायग्राम आपण नाही काढलेली फाइंड द करंट थ्रू 4 ओहम चे दोन आहे and 3 ohm resistor okay assume that cells have negligible internal resistance या सेल्सला निग्लिजिबल इंटरनल रेजिस्टन्स आहे निग्लिजिबल म्हणजे नाहीच आहे म्हणजे इंटरनल रेजिस्टन्स नाहीये ओके सो नाउ वी हॅव टू सॉल्व दिस प्रॉब्लेम ओके नाउ डायग्राम इज गिवन टू यू फाइन त्यामुळे डायग्राम नीट बघा
बॅटरी E1 दिसली 5 व्होल्ट, E2 10 व्होल्ट, 4 ओहम 4 ओहम 3 ओहम. ओके, करंट इज I3. इकडनं I3 निघाला, त्यातला काही पार्ट इकडे गेला I2, उरलेला खाली गेला I1. ओके, ठीक आहे. बघा या बॅटरीतून I1 निघाला, परत इकडे I1 आला. आता नीट बघा, हे जंक्शन आहे, पॉइंट F. ओके, सो फर्स्ट आय विल राईट डाऊन किरचॉफ्स फर्स्ट लॉ. बघा मी कुठला लॉ लिहितोय, किरचॉफचा फर्स्ट लॉ. ऍट जंक्शन F. कुठल्या जंक्शनला लिहितोय, F जंक्शनला. बघा आता F ला इकडनं करंट आला I2, खालून आला I1. सो करंट, टोटल करंट किती आला, I1 प्लस I2, आणि इकडे गेला I3, म्हणजे I1 प्लस I2 इज इक्वल टू I3. इक्वेशन 1. ओके, वी अप्लाइड किरचॉफ्स फर्स्ट लॉ टू दिस जंक्शन. इथं केलं असतं तरी ते चालू असतं, तुम्ही करून बघा. ओके, ठीक आहे. नाव आता आपल्याला यूज करायचं आहे किरचॉफचा सेकंड लॉ. किरचॉफ्स सेकंड लॉ. आता त्यांनी काय सांगितलंय, फाइंड द करंट इन इच रेजिस्टर. प्रत्येक रेजिस्टन्स मधला करंट काढा. इकडच्या रेजिस्टन्स मधला करंट I3 आहे, इकडचा I2 आहे, इकडचा I1 आहे. म्हणजे तुम्हाला I1, I2, I3 तिघांच्या व्हॅल्यू काढायचे. ओके, जे आता मगाशी केलं तेच करायचं आपल्याला. ओके, वी हॅव टू टेक लूप्स अँड वी हॅव टू अप्लाय द सेकंड लॉ. नाउ फर्स्ट I will apply second law to the loop E, F, C, D, E. Okay, इथे लिहितो मी loop E, F, C, D, E. E, F, C, D, E. Okay, come on, we'll start. बघा E to F कोणीच नाहीये. E to F कोण नाही. F वरून C वर रेजिस्टर आहे. किती आहे, 3 ओहमचा. करंट I2, म्हणजे इथे लिहिलं मी 3I2. ओके, आपण चाललोय F to C, करंट चाललाय C to F, अपोजिट डायरेक्शन म्हणजे साइन प्लस. झालं, C ला पोहोचलो, C वरनं खाली निघालो, व्होल्ट रेजिस्टन्स 4, करंट I1, सो 4I1. पण आपण चाललोय C to D, करंट पण चाललाय C to D, दोघांची डायरेक्शन सेम, साइन मायनस. ठीक आहे, पोहोचलो D ला, D वरनं आलं E ला. पण आता यावेळी त्याला इंटरनल रेजिस्टन्स नाहीये. ओके, म्हणजे राहिला प्रश्न फक्त बॅटरीचा. आपण बॅटरी क्रॉस करतोय निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, म्हणजे प्लस 10 इक्वल टू 0. गॉट इट? ओके, सो दिस इज माय फर्स्ट इक्वेशन विच आय अप्लाय टू द लूप EFCDE. ओके, नाउ सेकंड. ओके, नाउ लुक एट द सेकंड लूप. सेकंड लूपला काय करायचं बघा. आता सेकंड लूप कुठला घेऊ आपण, FABCF. ओके, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याला मॉडिफाय करून पण लिहू शकता. 3I2, तुमच्या पुस्तकात याला प्लस केलं, याला मायनस केलं. ओके, त्यामुळे हा पण मायनस होईल. असं काही नाही, तुम्ही असं ठेवलं तरी चालेल. -10 इक्वेशन 2. ठीक आहे. दुसरा लूप काय सांगितला मी, लूप FABCF. FABCF. Okay, come on, apply. F2A, 4 into I3, 4I3. आपली डिरेक्शन खालून वर आहे, करंटची पण सेम आहे, मायनस. इथून बॅटरी क्रॉस करतोय -2 प्लस कोण नाही. परत इकडे चाललोय 3I2. वी आर गोइंग फ्रॉम C to F, करंट इज ऑल्सो गोइंग फ्रॉम C to F, मायनस इक्वल टू 0. ठीक है, सो -3I2 -4I3 इज इक्वल टू -5, इक्वेशन 3. ठीक आहे, झालं. आता पुढचं मॅथचं झालं. हे इक्वेशन 2 हे इक्वेशन 3. पण हे तुम्ही डायरेक्ट नाही सोडू शकत, कारण आहे का, इकडे कोण आहे अननोन, I1 I2, आणि इकडे कोण आहे I2 I3. असं नाही चालत. ओके, मग काय करा, याला तसंच ठेवा 3I2 ला. -4, हा जो I3 आहे ना,
या I3 ला काय सबस्टिट्यूट करा, I1 प्लस I2 इक्वल टू -5. ओके, आता याला सॉल्व्ह करा. ओके, वन्स यू सॉल्व्ह दिस, त्या इक्वेशन मध्ये फक्त I1 आणि I2 असतील. या इक्वेशन मध्ये पण I1 I2, त्या इक्वेशन मध्ये पण I1 I2. आता दोघांना सायमल्टेनियसली सॉल्व्ह करा. ओके, अँड इफ यू सॉल्व्ह देम सायमल्टेनियसली तुम्हाला I1 ची व्हॅल्यू मिळेल, त्यानंतर तुम्हाला I2 ची व्हॅल्यू मिळेल. इथे एकदा तुम्हाला I1 आणि I2 मिळाला की अगेन यूज इक्वेशन 1, यू विल गेट व्हॅल्यू ऑफ I3. ओके, ठीक आहे. तो मॅथमॅटिकल पार्ट आहे, तुम्हाला तो जमेल. ओके, मी तुम्हाला आन्सर सांगतो, पुस्तकातच सॉल्व्ह आहेत. I1 कम्स 2.12 एम्पियर. I2 कम्स -0.5. बघा आता I2 काय आला, -0.5. पण मी मगाशी सांगितलं मायनस आला टेन्शन नाही घ्यायचं. मायनस आला म्हणजे ही बॅटरी उलटी आहे I2 ना, सो दिस बॅटरी इज रिव्हर्स. पण त्याने आपल्याला नाही फरक पडत, डायग्राम त्यांनीच दिली आपल्याला. ओके, अँड द I3 कम्स 1.62. ओके, सो दीज आर द 2 प्रॉब्लेम्स ऑफ किर्चॉफ सेकंड लॉ. म्हणजे आतापर्यंत आपण 3 न्यूमेरिकल बघितले. कालच्या लास्ट लेक्चरला आपण जो बघितला तो होता फर्स्ट लॉचा. आज आपण 2 न्यूमेरिकल बघितले. ते न्यूमेरिकल आहेत किर्चॉफचे सेकंड लॉचे. ओके, आणि तुमच्या एक्सरसाइज मध्ये 2 आहेत, मी जे सांगितलं मगाशी 10वा आणि 11वा, ते सॉल्व्ह करा. ओके, ते दोन्ही प्रॉब्लेम सेम आहेत, 9.2 सारखे, यासारखे नाही, याच्या अगोदर जो शिकवला त्यासारखे. ओके, सो गो थ्रू ऑल दीज प्रॉब्लेम्स. किर्चॉफचं सेकंड लॉ नीट रिवाइज करा, कारण पुढे जे मी शिकवणार आहे विटस्टोन्स नेटवर्क, त्याच्यामध्ये हा लॉ सारखा वापरायला लागतो. सेकंड लॉची नीट प्रॅक्टिस करा. ओके, थँक्यू.